हुतात्मा बाबू गणेशसागर डिंबे धरणाच्या जलाशयात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर आल्याचे दिसून येते। आता पिंपळगाव खडकी येथील जो घोड नदीचा पूल आहे त्या पुलावर आपण उभे आहे आणि आलेला पूर पाहण्यासाठी सुद्धा नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे। घोड नदीचं पूर्णपणे पात्र दुथडी भरून वाहते आणि मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे शेतीपंपसुद्धा पाण्यामध्ये बुडू लागले आहेत। हे पहा, समोर शेतीपंप दिसतात आणि ते सुद्धा पाण्यामध्ये अर्धे बुडालेले दिसतात, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। रविवारी दिवसभर डिंबे धरण हुतात्मा बाबू गणेशसागरात झालेला पाऊस आणि रात्री झालेला पाऊस यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहत आहे। डिंबे धरणाच्या सांडव्यावरून सोमवारी सकाळी 7:30 वाजता 17,000 क्युसेसने पाणी सोडण्यात येत होतं। त्यानंतर पाण्याची वाढ करण्यात आली। जलाशयात पाणीसाठा वाढत असल्यामुळे सोमवारी दुपारी 1:30 वाजता 20,000 क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे। तर समोरची पहा, ती खडकीची जी स्मशानभूमी आहे ती सुद्धा पाण्यामध्ये बुडालेली दिसते आणि पिंपळगावची स्मशानभूमी समोर दिसते, ते सुद्धा बऱ्यापैकी पाण्यामध्येच आहे। जे जलजीवनचं जॅकवेल आहे त्या पुलाच्या खाली सुद्धा हे पाणी लागलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाने सावधानता बाळगणे गरजेचे आहे। सध्या आपण पिंपळगाव खडकीच्या ज्या पुलावरून हे पुराचे दृश्य घेतोय ते पूर पाहण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी गर्दी केली। जो राजवाडा आहे खडकीचा तेथे सुद्धा बऱ्यापैकी त्या कठड्याला पाणी लागले। साधारण 15 दिवसात 4 ते 5 वेळा ह्या घोड नदीला पूर गेला। याच्या अंदाजावरून घोड नदी पात्रात किंवा डिंबे जलाशयात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। आज जरी पावसाने काही प्रमाणात उघडीक दिली तरी पुन्हा पाऊस होईल या भीतीने शेतकरी सुद्धा साशंक आहे आणि अनेक ठिकाणी शेतीपंपाच्या मोटरी बुडाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला, आर्थिक समस्येला सामोरं जावं लागण्याची वेळ आली आहे। सध्या घोड नदी पात्रात कुणीही जाऊ नये असे आवाहन जलसंपदा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे। साधारण दुपारी सोडलेलं पाणी अजून पिंपळगावच्या पुलाजवळ किंवा जे घोड नदीचं पात्र तिथं पोहोचायला साधारण रात्रीचे सोमवार रात्रीचे 9 वाजतील, त्यानंतर अजूनही पाणी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली। त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी म्हणून नदीपात्रात जाऊ नये आणि आपली काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले।